नमस्कार मित्रांनो, आज 17 सप्टेंबर मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन. ह्या मराठवाड्याच्या मुक्तीसंग्राम दिनाच्या सर्व मराठवाड्यातील नागरिकांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. मराठवाडा आमची आन बान आणि शान. मराठवाडा आमची आन बान शान आणि सन्मान. त्यामुळेच आठवतो ह्याच मराठवाड्याचा मुक्तीसंग्राम. कुठलीही चळवळ किंवा एखादा लढा, संघर्ष, समर किंवा लढाई ही दोन वेगवेगळ्या पक्षामध्ये होत असते. एखादी चळवळ असेल तर ती चळवळ सामान्य जनता आणि सत्ताधारी किंवा सरकार. एखादा लढा असेल तर तो एखादा विशिष्ट वर्ग त्यांच्या मागण्या घेऊन तो लढा किंवा ती चळवळ पुढे नेत असतो आणि ती त्या समाज घटक विरुद्ध सरकार. लढाई असतील तर मग ह्या लढाया दोन राजे यांच्यामध्ये ह्या लढाया चालतात. यामध्ये काही असे विद्रोह पण असतात की जे सामान्य जनता आणि सत्ताधारी पक्ष किंवा राजा यांच्या विरोधात होतात. मराठवाड्याचा हा विद्रोह किंवा हा संघर्ष किंवा हा मुक्तीसंग्राम हा असाच सामान्य जनता आणि तत्कालीन राजा अर्थात निजाम याच्या विरोधात होता. संबंध भारत देश ज्यावेळी स्वतंत्र झाला त्यावेळी मात्र मराठवाडा, त्यानंतर कर्नाटकचा काही भाग आणि तेलंगणा हे भूभाग किंवा हे प्रदेश निजामाच्या अधिपत्याखाली होते आणि निजाम भारतामध्ये विलीन होण्यास त्यांनी नकार दिला होता. भारतभर स्वातंत्र्य दिन साजरा होत होता. स्वातंत्र्याच्या नंतर जो भारत असेल त्याची स्वप्न रंगवल्या जात होती आणि इकडे मात्र मराठवाडा आणि कर्नाटक आणि तेलंगणा हा भाग किंवा ह्या भागातली जनता अजूनही पारतंत्र्यात होती. बरं, पारतंत्र्य फक्त राजकीय होतं असं नाही, तर प्रत्येक बाबतीत ह्या जनतेवरती अन्याय, अत्याचार, जुलूम होत होते. आणि मग इथली जनता खवळून उठते, निजामाचा प्रतिकार करते. सोबतच भारत सरकार त्यांचं तत्कालीन पोलो ॲक्शनच्या नावाखाली सैन्य पाठवतं आणि मग हा मराठवाडा निजामाच्या तावडीतून मुक्त होतो. आणि म्हणूनच 17 सप्टेंबरला संबंध मराठवाड्यामध्ये आपण मुक्तीसंग्राम दिन साजरा करतो. त्या तमाम मुक्तीसंग्रामातील योद्ध्यांना मी मनपूर्वक नमन करतो. त्यांनी स्वतःच्या आयुष्याचं बलिदान दिलं, संसाराची राखरांगोळी केली, म्हणूनच मराठवाडा एका वेगळ्या उंचीवर जाऊ शकला. मुक्तीसंग्रामाच्या नंतर मराठवाडा हा भारताच्या संघराज्यामध्ये विलीन झाला आणि त्यानंतर खऱ्या अर्थानं इथल्या जनतेला स्वप्न पडू लागली ती चांगल्या शिक्षणाची, व्यापार उद्यमाची, त्यानंतर कला असेल, लेखन असेल, ह्या सांस्कृतिक चळवळीची. सोबतच इथल्या लोकांना, इथल्या जनतेला स्वप्न पडू लागली ती राजकारणात आपला हिस्सा किंवा आपण पुढे यावं या संबंधातली. आणि अर्थातच हे सगळं करण्यासाठी मग काही सामाजिक चळवळी उभ्या राहू लागल्या. मुक्तीसंग्रामाने काय दिलं किंवा मुक्तीसंग्रामाच्या नंतर मराठवाड्याने काय केलं हे जर आपण विचार केला तर सगळ्यात महत्त्वाचं जे आहे ते म्हणजे शिक्षण. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी खूप दूरदृष्टी ठेवून मराठवाड्याच्या तत्कालीन औरंगाबाद आणि आत्ताचं संभाजीनगर या ठिकाणी मिलिंद महाविद्यालयाची स्थापना केली. शिक्षणाने काय होऊ शकतं हे सांगायचं झालं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे, जो ते प्राशन करेल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. मराठवाड्याने आपल्या पुढच्या पिढ्यांना चांगलं जगता यावं
यासाठी शिक्षणावरती भर दिला आणि त्यातूनच मग संभाजीनगर येथे बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, नांदेड येथे स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठ, परभणी येथील वसंतराव नाईक कृषी विद्यापीठ असे 3 महत्त्वाचे विद्यापीठ ह्या मराठवाड्यामध्ये स्थापन करण्यात आले. या विद्यापीठाच्या माध्यमातून हजारो लाखो करोडो विद्यार्थी उच्च शिक्षण घेऊन शासनाच्या वेगवेगळ्या विभागामध्ये कार्यरत झाले. कुणी संशोधन केलं, कुणी आणखी वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये स्वतःचे नाव लौकिक केलं. व्यापारामध्ये मग संभाजीनगर असेल तर संभाजीनगर तर औद्योगिकदृष्ट्या परिपूर्ण असल्यासारखंच आहे, मराठवाड्याची राजधानी. ह्या संभाजीनगरमध्ये असंख्य प्रकारचे उद्योगधंदे आणि कारखाने सुरू झालेत. जालना हे स्टील उद्योग आणि बी बियाण्यासाठी प्रसिद्धच आहे. जालन्यातलं स्टील हे संबंध देशभर पोचवलं जातं. तसंच बियाण्याच्या बाबतीत सुद्धा जालना अग्रेसर आहे. अशाच पद्धतीचं बीड, लातूर या ठिकाणी सुद्धा वेगवेगळे उद्योग व्यापार खूप चांगल्या पद्धतीने चालतात. मराठवाड्याने ज्यावेळी आपण लेखक म्हणूया, कवी म्हणूया, साहित्यिक, विचारवंत, कलावंत हे असे भरभरून ह्या देशाला आणि ह्या आपल्या महाराष्ट्राला दिलेले आहेत. कवी नाधो महानोर, फमू शिंदे, त्यानंतर आत्ताच्या पिढीमधले संकर्षण कराडे सारखा कलाकार असेल, अतिशय सगळ्या मराठवाडाच नाही तर महाराष्ट्राच्या जनतेच्या मनावर अधिराज्य गाजवणारा आमचा मकरंद अनासपुरे असेल. ही सगळी कलावंत मंडळी, लेखक मंडळी, कवी, ही सगळी मंडळी ह्या मराठवाड्याने ह्या देशाला, ह्या राष्ट्राला दिलेली आहेत. सोबतच उच्च दर्जाचे लेखक यामध्ये नाटककार दत्ता भगत यांचं नाव घ्यावं लागेल. त्यानंतर असे असंख्य लेखक आणि कवी ह्या मराठवाड्याने देशाला आणि ह्या महाराष्ट्राला दिलेले आहेत. हा सांस्कृतिक ज्यावेळी घोडदौड मराठवाड्यात चालू होती किंवा चालू आहे, त्यात राजकारणामध्ये सुद्धा मराठवाडा कमी नाही. ह्या आपल्या मराठवाड्याने आपल्या राज्याला शंकरराव चव्हाण, अशोकराव चव्हाण, त्यानंतर विलासराव देशमुख आणि शिवाजीराव पाटील निलंगेकर अशी महत्त्वाचे 4 मुख्यमंत्री दिलेले आहेत. राजकीय दृष्टिकोनातून सुद्धा मराठवाडा हा ह्या विचारधारेने समृद्ध झालेला आहे. आणि हे सगळं किंवा याहून आणखी काही मिळवण्यासाठी मराठवाडा, विशेषतः संभाजीनगर हे सामाजिक चळवळीचं केंद्र राहिलेलं आहे. मग यामध्ये नांदेड सुद्धा मागे नाही. नांदेड आणि संभाजीनगर हे असे 2 शहरं आहेत की या दोन्ही शहरांमध्ये सामाजिक चळवळी ह्या अतिशय गतिमान असतात. मग कुठेही अन्याय अत्याचार होत असेल, महिलांवरती असेल किंवा कमजोर घटकातील समाज घटकावर असेल, तर ही जी चळवळ आहे या चळवळीतील नेते मंडळी ही अग्रेसर होतात आणि संबंधित घटकाला, संबंधित कुटुंबाला, संबंधित अन्यायग्रस्तांना न्याय मिळवून देतात. स्वातंत्र्य संग्रामाच्या नंतर जे काही ह्या जनतेने, मराठवाड्यातल्या जनतेने स्वप्न पाहिली होती, बरेच स्वप्न यापैकी पूर्ण झालेली आहेत. अजूनही असंख्य स्वप्न अशी आहेत की ती पूर्ण होऊ शकतात किंवा होण्याच्या मार्गावर आहे. त्यासाठी पाठपुरावा इथली जनता करत असते. मराठवाडा कसा असावा भविष्यातला याबद्दल जर बोलायचं झालं तर मी फक्त 1 मिनिटामध्ये हे सांगेन की मराठवाडा हा सुजलाम आणि सुफलाम पण असावा. मराठवाड्यातला काही भाग हा थोडासा कमी पावसाचा आहे. तिथल्या सर्व नागरिकांनी एका गोष्टीचं ध्यान आणि भान जर ठेवलं की झाडे लावा आणि झाडे जगवा, तर मला असं वाटतं की येत्या भविष्यामध्ये मराठवाडा सुजलाम आणि सुफलाम पण होऊ शकतो. मराठवाड्यामध्ये नेतृत्व करण्याची क्षमता आहे. मराठवाड्यामध्ये सगळ्या बाबतीमध्ये आघाडीवर राहण्याची ताकद आहे. तर ही ताकद अशीच उत्तरोत्तर वाढत जावं. पुन्हा एकदा मराठवाडा मुक्ती दिनानिमित्त सर्व मराठवाड्यातील बंधू आणि भगिनी
विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणी या सगळ्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद. कसा वाटला आमचा व्हिडिओ? जर आवडला असेल तर नक्कीच लाईक करा. जर तुम्हाला असं वाटत असेल की तुमच्या मित्रांनी सुद्धा हा व्हिडिओ पाहावा तर हा शेअर करा. आणि हो, कमेंट करायला विसरू नका. तुमचं जे मत असेल ते मत किंवा तो अभिप्राय आमच्या चॅनलवरती नक्की कळवा. आम्ही वाट पाहतोय. धन्यवाद.